चला नमस्कार वाघ हो आणि सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत. आणि आज आपल्याला काय बघायचंय तर भाऊ वाघा दिदी, तर बघ नीट बघ. उद्या आहे 13 डिसेंबर, है ना? आज 12 डिसेंबर. आणि आज 12 डिसेंबर आहे, उद्या 13 डिसेंबर. नवोदयची मुख्य परीक्षा, जवाहर नवोदय मुख्य परीक्षा, महत्वाचा पेपर आहे. ठीक आहे. तर आणि सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही थंबनेल बघितलं असेल की बाबा नेमकं काय काय न्यायचंय उद्याच्या परीक्षेत. व्हिडिओ महत्वाचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघ तिथे भाऊ वागा. तर काय काय परीक्षेला न्यायचंय, उद्या साहित्य काय काय न्यायचंय, कसं करायचं, नेमकं परीक्षेमध्ये किती वाजता जायचंय, सगळी माहिती आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आज सगळी तयारी करायची, नेमकं स्ट्रक्चर कसं असणार आहे, सगळी माहिती आहे. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघ. व्हिडिओ सगळ्यांना पाठव. काही काही जणांना माहित नाही अजून, काही काही जण डाऊटफुल आहे, तर सर हे न्यावं का, सर ते न्यावं का नाही. ठीक आहे. तर वाग हो सगळ्यांचं नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर स्वागत, तसेच प्ले स्टोअरवरील नवोदय गुरु ॲपवर स्वागत भाऊ. तर सगळ्यांना एक बंपर ऑफर आहे. कोणती ऑफर आहे? बंपर ऑफर. 14 डिसेंबर, आज 12 डिसेंबर आहे. कोणाला जर नवोदय गुरु ऍप मध्ये गेस पेपर आहे तर डाउनलोड कर नवोदय गुरु ऍप, है ना? नवोदयचे पूर्ण पेपर येतं. ऑनलाईन टेस्ट मध्ये जाय, कंटेंट मध्ये जाऊन ऑनलाईन टेस्ट मध्ये जाय. पूर्ण गेस पेपर येतं, सोडव. 99 रुपयाची बॅच आहे. ठीक आहे. तर है ना, ऑनलाईन टेस्ट येत मग ते तसंच 14 डिसेंबर पासून शिष्यवृत्तीची बॅच सुरू आहे. चौथी शिष्यवृत्ती, पाचवी सातवी शिष्यवृत्तीची. त्याच्यासाठी बी ऍप डाउनलोड कर. त्याच्यात बी कोर्स 14 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. तर ठीक आहे. तर नवोदय गुरु ऍप मध्ये आज जॉईन व्हाय, डाउनलोड करून जॉईन व्हाय. ठीक आहे. तर पहिल्या 2 टेस्ट 100 गुणांच्या तर फ्रीच येतात, त्या सोडव वाटलंच तर. ठीक आहे. बाकीच्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असलं तर जॉईन व्हा. चला आता बघूयात पटापट काय काय न्यायचं आणि काय काय नाही. तर सगळ्यात मेन अस्त्र असणार तुमचं, शस्त्र असणार तुमचं एक्झाम पॅड. एक्झाम पॅड शिवाय काय आहे बाप्पा, है ना? एक्झाम पॅड सगळ्यांनी बिलकुल न्यायचा, है ना? आणि चांगला तुटका फुटका नेऊ नका. अर्धा इकडं तुटलेलाच आहे, इकडं काहीतरी आहे. ठीक आहे. तर चांगला एक्झाम पॅड, किंवा असा लयच काही काही जणांचे असे असे हलतात, असे ट्रुकून मध्ये असे वाकडे तिकडे होतात. पेपर जर तुला त्याच्यात बरोबर तर बसला पाहिजे. काही जणांची एवढेच एक्झाम पॅड असतात, इथून इतकेच लांबीचे पेपर एवढा मोठा, है ना? एक्झाम पॅड बी जरा राईट घ्या, व्यवस्थित घ्या. उद्याच्या पेपरला एक्झाम पॅड सगळ्यांनी न्या. एक्झाम पॅड सगळे नेणार. तर हा, सर्दीचे दिवस आहे तर हातरुमाल महत्वाचा आहे. हातरुमाल महत्वाचा आहे, है ना? सर्दी, नाक गळते, हातरुमाल महत्वाचा आहे. है ना? नसता डोळे पाणी येते, पप्पानं गाडीवर सोडलं, मग पाणी कशानं पुसायचं रे? लगेच काढलं शर्ट, है ना? एकाला सर्दी झाली होती आणि असाच सराव पेपर सोडू लागला, है ना? आणि खंब्याच्या मागं बसलं होतं. आता रुमाल तर नाही, मग काय करू लागलं? मधल्या 2 गुंड्या काढायचं इथल्या शर्टाच्या आणि मधून पुसायचं. डबल गुंड्या लावू लागलं, म्हणजे कोणाला दिसू बी नाही. मधून शर्टाच्या मधून. तसं काय भानगड होऊ नये. उद्याच्या परीक्षेत हातरुमाल महत्वाचा आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणले सर हातरुमाल, पेन्सिल पण महत्वाची आहे. ठीक आहे. पेन्सिल, कंपास पेटी तर इतकी महत्वाची आहे. बुद्धिमत्तेला कंपास पेटीशिवाय पर्याय नाही. 50 पैकी 50 गुण मिळवायचे बुद्धिमत्तेला, तर कंपास पेटी आवश्यकच आहे. आणि कंपास पेटीमधली साहित्य पण महत्वाचं आहे. नसतं साहित्य पुरं डुप्लिकेट आहे. आणि म्हणला सर नुसती कंपास पेटीत नेऊ का मी, आणि त्याच्यामध्ये एक पेन्सिल टाकून दिल्यावर जमती का नाही? म्हणलं गप, आहे ना? नुसती कंपास पेटी नेशील का, त्याच्यात पेन्सिल आणि खोड रबर सगळं डिवायडर असलं पाहिजे. सगळंच कंपास पेटीतलं साहित्य असलं पाहिजे. ठीक आहे. पेन्सिल एक लीड पेन्सिल न्या आणि एक डबरी पेन्सिल न्या. लीड पेन्सिल आणि डबरी पेन्सिल दोन्ही पेन्सिल न्या. ठीक आहे. ही आहे बॅग आहे. बॅग तर सगळ्यांनी बॅग न्या, बाहेर ठेवा बॅग. बॅग काऊन न्यायची? परीक्षेमध्ये बॅग नेता जमत नाही. परीक्षा सेंटरच्या हॉलच्या बाहेर बॅग ठेवा, है ना? हॉलच्या बाहेर बॅग ठेवली तरी जमते. ठीक आहे. आणि आधार कार्ड, आधार कार्ड महत्वाचं आहे. आधार कार्ड न्या, त्याच्या 1-2 झेरॉक्स न्या. आणि सगळं बॅग मध्ये न्यायचं. बॅग बाहेर ठेवा ना तिथं, किंवा पप्पा जवळ द्या. जे लागते ते मध्ये न्या व्यवस्थित, है ना? बॅग हॉलच्या सेंटरच्या बाहेर न ठेवायला काय झालं? हा, मध्ये बेंचवर न्यायची बॅग. सरला म्हणायचं सर बॅग बाहेर ठेवायला, काय अडचण आहे? नाही, काय काय जण सांगतो तुम्हाला, एक हातात एक्झाम पॅड, तिथं त्याच्या हॉल तिकीट, आधार कार्डची झेरॉक्स, या खिशात आधार कार्ड, इकडे 2-3 पेनी अशा वरी आलेल्या, घड्याळ, पाणी बॉटल एका हातात इकडं, है ना?
सगळा गर्दाच रोलिंग पेज आहे इथं, दोन हातामध्ये, या दोन बोटामध्ये पेन्सिल एक, असं कसं? एक्झाम हॉलच्या बाहेर बॅग ठेवा, काय अडचण आहे. आधार कार्डची झेरॉक्स न्या दोन, आधार कार्ड पण न्या. ठीक आहे. आधार कार्ड पण न्या, महत्वाचं. आयडेंटिटी कार्ड लागते बरं जन्म पुराव्यासाठी. कधी चेक होते नाही होत, परंतु ती गोष्ट वेगळी. परंतु डेट ऑफ बर्थ साठी आधार कार्ड महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा बाबा आहे ना, हॉल तिकीट. नवोदय प्रवेश परीक्षेचं हॉल तिकीट तर लागणार भाऊ. ठीक आहे. हॉल तिकीट तुमचंच न्या. हॉल तिकीट महत्वाचं आहे. हॉल तिकीट सगळ्यांनी काढले असतात. काही जणांचे हॉल तिकीट निघाले नाहीत, तर त्यांनी जे मॅसेज येते त्या मॅसेजवर बघा. आपल्या ओटीपी टाकताना मोबाईलवर मेसेज आला असेल, त्याच्यावर बघा, हॉल तिकीट काढा. ठीक आहे. जर एखाद्याचं नाहीच निघालं, काहीच नाही प्रॉब्लेम, मग कसं अवघड आहे का नाही सांगा. मग ज्या ज्या सरांनी फॉर्म भरलाय त्यांच्याशी संपर्क साधा आज. ठीक आहे. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे भाऊ. तर काय करा, हॉल तिकीट तर महत्वाचं आहे. हॉल तिकीट नसल्यावर रोल नंबर कसा माहित होईल, कुठं बसशील तू. ठीक आहे. हॉल तिकीट न्या, ह्याची एखादी दोन झेरॉक्स पण न्या. हॉल हे पण न्या, म्हणजे झेरॉक्स म्हणजेच हॉल तिकीट आहे. आता हे डाउनलोड करायचं, एक दोन प्रिंट काढायच्या, दोन प्रिंट न्यायच्या आहे ना, दोन प्रिंट न्या. काय अडचण आहे. एक मध्ये ठेवायची बॅग मध्ये बाहेर, आणि एक मध्ये न्यायची. काय अडचण आहे. समजा एखाद्या शाळेत म्हणजे दोन लागतात नाही ना, तर एक बाहेरची बॅग मध्ये दिली काढून, दोन न्या. आणि आधार कार्डच्या झेरॉक्स न्या बरं. आधार कार्ड न्या, आधार कार्डच्या झेरॉक्स दोन न्या. कसं काय माहितीये का, एखाद्या वेळेस तुम्ही म्हणले सर की रोलिंग पेजची आम्हाला परवानगी आहे का नाही, रोलिंग पेज आम्ही न्यावं का नाही, है ना. रोलिंग पेज माहिती ना रे, काही जणांना, भरपूर जणांना डाऊट असते. भरपूर जणांना डाऊट असते की सर आम्ही हे पान न्यावं का नाही. मी म्हणलं दोन तीन पानं नी, हे काय अडचण नाही. पण काय असते, हे अलाव नाही आहे. परंतु काय, एखाद्या शाळेत परवानगी देतात न्यायची, ही न्यायची. ठीक आहे. पॅडला बी ठेवायची, पॅडला चिटकून ठेवायची, हे ना. दोन पानं हे, दोन आधार कार्डच्या झेरॉक्स. ठीक आहे. काय अडचण नाही. आणि काय होते माहितीये का, हे जर वापरू दिलं नाही, बाहेर ठेवा म्हणलं, तर आधार कार्डच्या झेरॉक्सवर मागल साईडला लिहायचं. कच्च्या कामासाठी जागा असती परीक्षेमध्ये, पण थोडीशी एखाद्या मुलाला, काही काही जणांना गणिताचं स्पष्टीकरण करायला लय बकळ लागती जागा. गणिताला जागा लय बकळ लागते. बकळ म्हणजे जास्त लागते. म्हणून हे ना, रोलिंग पेज न्या. रोलिंग पेज जर वापरू दिले नाही, तर आधार कार्डचे झेरॉक्स त्याच्यामुळे न्या म्हणायलो, मागल्या ह्याच्यात वापरा. एक एक हे पाणी एक ठेवा, हे, आणि आधार कार्डचे झेरॉक्स पॅडला एक दोन चिटकून ठेवा, आणि हे पान ठेवा. ठीक आहे. आधार कार्डचे झेरॉक्स इथं इथंच मारा, मागं लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. मेन आधार कार्ड न्या सोबत. हा, हॉल तिकीट महत्वाचं, याची एक झेरॉक्स न्या. पाणी बॉटल है ना, ड्रिंक मोर वॉटर है ना, पाणी बॉटल महत्वाची है ना. हे बॅग मध्ये ठेवा, किंवा बॅग मध्ये ठेवून बाजूला ठेवा. पाणी सांडता कामा नये. पाणी बॉटल पण न्या, कधी ताण लागती. आणि नसल्यावर तर लय लागती. तुम्ही म्हणले सर बॉल पेन कोणती नेऊ, मी म्हणलं रोरिटो फंटा. तुम्ही म्हणले सर कसं नाव आहे, रोरिटो फंटा. आरो आर आय टी ओ रोरिटो, आरो आर आय टी ओ रोरिटो, आरो आर आय टी ओ रोरिटो, रोरिटो, आरो आर आय टी ओ रोरिटो फंटा. ही काळी किंवा निळी बॉल पेन, नॉट जेल पेन. बॉल पेन आणि जेल पेन मध्ये काय फरक असते. बॉल पेनचं टोक असते ते ढबरा असते, जाड असते. ठीक आहे. जेल पेन कशी असते, असं जर टिंब दिलं आणि जर असं केलं, तर इकडं तिकडं पसरत आहे. ठीक आहे. आणि गोल ह्याच्या ह्या गोलावरून त्या गोला जाऊ देऊ नको. एकाच उत्तराला दोन गोल करू नको. टिंब बी देऊ नको. ठीक आहे. रोरेटो फंटा. आणि ही हे वॉच. वॉच तर माहिती आहे सगळ्याला. घड्याळ तर सगळ्यांनी न्या बाबा. घड्याळ तर सगळ्यात महत्वाची, घड्याळ महत्वाची, आणि असा टाइम दिसणारी घड्याळ न्या. आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना भाऊ म्हणते. बेस्ट ऑफ लक, परीक्षेच्या शुभेच्छा भाऊ. माझ्याकडून बी तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा. ठीक आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप, नवोदय गुरु ऍपची लिंक देतो, व्हॉट्सअपची लिंक देतो, त्याच्यावर टच करून जॉईन होय. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, सगळ्यांपर्यंत पाठव. युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर. प्ले स्टोअरवरून नवोदय गुरु ऍप डाउनलोड कर. शिष्यवृत्तीसाठी 7वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी शिष्यवृत्ती, नवोदयसाठी महत्वाचा ऍप आहे. हे ना, नवोदय गुरु नाव टाक प्ले स्टोअरला, डाउनलोड करून हे ना जॉईन होय त्याच्यामध्ये. है ना. त्याच्या एक दोन टेस्ट फ्री आहेत. पहिल्या सोडव, वाटलेस तर गेस्ट पेपर सोडव. अजून तुला जास्त सोडवायचं असेल, महत्वाचं बघायचं असेल, तर त्याच्यात 99 रुपये नवोदयची फीस जॉईन होय. शिष्यवृत्तीची बॅच 14 डिसेंबर पासून सुरू आहे. ते पण कोर्स 14 डिसेंबरला लॉन्च होणार आहे, त्याच्यामध्ये बी जॉईन होईल. ठीक आहे भाऊ. ठीक आहे ताई वागा. भाऊ ताई, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि
सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. ह्या भाऊकडून बी बेस्ट ऑफ लक आणि माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. सगळ्यांना बाय. गुड बाय.